आज मनसर नगरपंचायतने या ठिकाणी जो पूल केला आहे त्या पुलाच्या संदर्भात आम्ही विद्यार्थी संघ अण्णासाहेब आवटे कॉलेजचे सर्व प्रतिनिधी आणि सभासद या ठिकाणी आलेलो आहोत। हा पूल करत असताना नगरपंचायतने जो पहिला एस्टिमेट होता किंवा जो पहिला पूल कसा करणार याची जी हे होती ती चेंज करून यांनी पूर्णतः चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी हा पूल बनवलेला आहे। हा पूल बनवला असा की याला पलीकडेही जाण्यासाठी रोड नाही आणि अलीकडेही जाण्यासाठी रोड नाही। पूल हा मध्यभागी बांधून ठेवला आहे। हा पूर्ण निधीचा गैरफायदा करून चुकीच्या पद्धतीने पूल बांधला आहे। पुढं काही लोकांच्या खाजगी जागा आहे ती लोक या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा रोड करून देणार नाही। आणि आजची परिस्थिती पाहता हा जो हायवे हा बारीक पडत असून त्या ठिकाणी त्या दिवशी एक आमच्याच सहकार्याचा ॲक्सिडेंट झाला। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी केली, परंतु जो स्पीड ब्रेकर पण अशा पद्धतीचे केलेत की 4 दिवसात ते बसून गेलेत। आणि आता हा जर पूल यांनी विद्यार्थ्यांसाठी जाण्यासाठी केला आहे आणि कॉलेजच्या मागणीवरून केला आहे खास, तर कॉलेजनी लक्ष घालून हा पूल करून घ्यायला लागत होता, परंतु त्या ठिकाणी हा कोणाच्या सांगण्याहून चुकीच्या पद्धतीने केला आहे। का केला आहे ते माहीत नाही। पुढं या ठिकाणी तिकडे जाण्यासाठी रोड नाही आणि इकडे जाण्यासाठी रोड नाही। तर आमची प्रशासनाला अशी मागणी आहे का रोड हा तुम्ही कसा चालू करणार आहे आणि जर त्या खाजगी जागा आहे तर त्या तुम्ही विकत घेणार आहे का, नाही तर त्या उरलेल्या जागेत तुम्ही रोड कसा करून देणार आहे। जर अर्धा पूल जर खाजगी जागेच्या रोडनी येत असेल तर तुम्ही हा रोड कसा चालू करणार याने प्रशासनाने देऊन उत्तर द्यावं, आमची एवढीच मागणी आहे। आणि हा चुकीच्या पद्धतीने जर पूल झाला असेल आणि हा रोड जर पुढं होणार नसेल तर आम्ही विद्यार्थी या ठिकाणाहून जाणार नाही जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी येऊन उत्तर देत नाही का पुढं रोड कसा करणार आहे। पंचायतला या पुलासंदर्भात विचारणा केली होती। त्यांनी मला या पुलाचं एस्टिमेट देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे। त्यांनी मला सांगितलं की हे काम PWDचं आहे। मी PWDच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की हे काम नगरपंचायतने केलेलं आहे, याच्यात आमचा कोणताही हे नाही आहे। आणि आत्ता मी त्यांना व्हिडिओ कॉलवर पत्रकारांशी बोलणं करून दिलं पण ते काही याला मान्य करायला तयार नाही। आत्ता मी नगरपंचायत जे इंजिनियर आहे पवार साहेब त्यांना कॉल केला होता। त्यांनी असं सांगितलं का याच्या पुढचा जो जी रोडची जागा आहे त्यामधून आम्ही हा रोड चालू करून देणार आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे। मला एक कळत नाही, जर रोडची जागा आहे तर तुम्हाला या रोडच्या जागेवर तुमची जागा असताना शासनाची तुम्हाला टेंडर का करावं लागते, बरोबर आहे ना। तुम्ही जे स्वतःची जागा आहे तुम्ही टेंडर करायची गरज काय। टेंडर कधी करावं लागतं, ज्यावेळेस खाजगी जागा आहे ती विकत घ्यायची त्यावेळेस तुम्ही टेंडर करा रोड चालू करण्यासाठी। पण जर तुम्ही जर स्वतःच्याच जागेत शासनाच्याच जागेतून रोड करणार आहे तुम्ही टेंडर कसलं करताय, हे मला त्यांना प्रश्न आहे। त्यांनी येऊन उत्तर द्यावं। ते टाळाटाळ करतात आहे। त्यांना आता मी फोन केला, ते म्हणले मी तुम्हाला व्हॉट्सअपला PDF पाठवतो का आम्ही टेंडर करणार आहे, पण कसलं करणार आहे तुम्ही इथून उत्तर द्या। तुम्ही रोड कसा चालू करणार आहे आम्हाला सांगा विद्यार्थ्यांना। आमची जाण्याची सोय होत नाही आहे, वरून जाताना या मुलांचे ॲक्सिडेंट होतात आहे, तुम्ही कसा रोड चालू करणार येऊन उत्तर द्यावं त्यांनी। शासकीय घोडे नाचवत असताना जे काही विद्यार्थ्यांचे जीव जातात आहे ह्या कालावधीत याची जबाबदारी कोण घेणार। आता पहिला तर मुद्दा ज्यावेळेस पहिला याच्या अनेक या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले होते छोटे मोठे, परंतु आज आमचा सहकार्याचा मृत्यू झाला, त्याच्यातले 2 जण जखमी अजून त्यांचे उपचार चालू आहे। आम्ही आंदोलन केलं, बाकीच्याही काही लोकांनी केलं। आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की त्या ठिकाणी साईड पट्ट्या बसवल्या जाव्यात, पोस्टर लावले जावे की या ठिकाणी कॉलेज आहे। अजून तागायत कोणत्याही प्रकारची उपाययोजना झालेली नाही। त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्या दिवशी पावसात डांबर टाकलं, आज आपण त्या ठिकाणी जाऊ ते डांबर पूर्णतः चेपलेलं आहे, काहीच फायदा झालेला नाही त्या ठिकाणी टाकून। आणि त्या ठिकाणी जो वळण आहे ते खूप घातक आहे, त्या ठिकाणी वारंवार अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट होत राहतात। तर हा पूल जर मनसर नगरपंचायतने एवढे पैसे खर्च करून केलाय तर तुम्ही चालू कधी करणार आहे, आणि नसन करणार तर ह्या ठेकेदारावर किंवा नगरपंचायत काय कारवाई करणार ही आमची मागणी आहे। त्यांनी लवकरात लवकर आम्हाला इथून उत्तर द्यावे। जोपर्यंत प्रशासनाचा माणूस येत नाही तोपर्यंत आम्ही पाऊस असू काही असून इथून हलणार नाही। हा पूल विद्यार्थ्यांच्या सेफ्टीसाठी केलाय की नाही, मग विद्यार्थ्यांच्या सेफ्टीसाठी केलाय तर हा पूल थर्मास घालून केलेला आहे, याच्यात कोणती सेफ्टी सांगा बरं, याचं पण उत्तर पाहिजे सरकारकडून। मग आता ह्या मुलांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण, मनसर नगरपंचायत का NH आहे। आता तिथले टाकलेले स्पीड ब्रेकर तर सगळे हे झालते, त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला STने झाला, तर ते कोणला हे करणार आहेत तेव्हा ते जबाबदारी झटकतात आहे। आम्ही नगरपंचायतकडे गेलं ते PWDकडे झटकतात। PWD सांगते ते NHIचा विषय, तो रोडचा विषय आम्ही ठीक आहे म्हणलं, हा ठीक आहे तुम्ही तो रोड आम्हाला डांबर टाकून दिला। आम्ही त्यांना म्हणलो साईड पट्ट्या मागा, आम्ही त्यांच्या आजही कॉल केला होता त्यांच्या अधिकाऱ्यांना का साईड पट्ट्यां ते चालू करून द्या। ते आम्हाला त्यांनी सांगितलं 30 तारखेपर्यंत काम चालू आहे, त्याच्यापर्यंत पूर्ण करू। परंतु
आमचं म्हणणं आहे, हा जो नगरपंचायतनी पूल केलाय हा कशासाठी केलाय? विद्यार्थ्यांसाठी जाण्या येण्यासाठी एवढा मोठा निधी जर खर्च केलाय तर तो पूल अपूर्ण का ठेवला? तुम्हाला जर पहिलंच माहित होतं खाजगी जागा आहे तर पूल तुम्ही इथं करायला नव्हता पाहिजे ना. आता इथं खाजगी लोक येतात ते सांगतात आमची जागा आहे तिथं बघा खाजगी पूल रावलाय मध्यभागी. जर तो रोड होऊच शकत नव्हता तर तुम्ही इथं पूल का करायचा होता? पूल थोडा त्या साईडला सरकवला असता किंवा पहिलाच पॅन जर हुशाररित्या सगळ्यांनी लक्ष घालून केला असता तर ही आज वेळ आली नसती. चुकीच्या पद्धतीने प्रचारांना बोलवलं, प्राचार्य साहेबांना या ठिकाणी बोलवलं होतं, नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. आज सगळे उडाउडीची उत्तरं देतात. हा पूल कोणाच्या फायद्यासाठी केलाय हे अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही. कारण त्या साईडला जायला रोड नाही आणि ह्या साईडला जायला रोड नाही. ह्या साईडला खाजगी जागा आहे, त्या साईडलाही खाजगी जागा आहे. मग आम्ही नक्की या पुलाचं करायचं काय? जायचं कुठून विद्यार्थ्यांनी? जर वरती ॲक्सिडेंट होते तर हा पूल तुम्ही आमच्यासाठी केला, आम्हाला मान्य आहे, एक नंबर काम केलंय, त्यांचं पहिलं अभिनंदन. पण रोड करत असताना उद्देश काय असतो पुलाचा? का पलीकडं आणि अलीकडचं दळणवळण चालू व्हावं. मग तुम्ही पूल केला, एवढा खर्च केला, मग दळणवळण चालू झालं का? दळणवळणच चालू झालं नाही, मग तुम्ही एवढा खर्च कशासाठी केला? आमची जागा आमची आणि रुबाब तुमचा कशाला पाहिजे? सगळीकडून घ्यायचं एवढं गॅरेज आणि एवढे सगळे हे चालले ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही का? चाललं ते नाही तुम्हाला दिसत का? ज्या टायमाला त्या सगळं तुम्ही काढशाल ना त्याच टायमाला इथं पुलाचं काम आणि रोडचं काम जाऊ येऊनच देणार नाही. आम्ही पण आहे ना दगडी टाकू, आम्हाला वाटतं जाऊ दे लेकरं बाळा जातात म्हणून आम्ही गप असतो. तुम्ही त्याचा फायदा उचलायचं काम नाही. आता यायचं ना प्राचार्यांनी, नाही पुढं. आता या ठिकाणी स्थानिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष शिक्षक होते ना, आता आमचा एक मिनिट बघा, एक मिनिट. हे जरी स्थानिक शेतकरी असले, मी याच ठिकाणी राहिलाय, ह्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांना कधी या ठिकाणाहून जायला अडवलेलं नाही. त्यांनी ऐका ना, त्यांनी आम्हाला आत्ता पण सहकार्य केले, निधू पुढं पण करणार. परंतु ज्यावेळेस हा पूल करत होते त्यावेळेस त्यांना विचारत घ्यायला त्यांनी पाहिजे होतं. त्यांनी विचारत न घेता फक्त पुलाचे पैसे कसे भेटतील, कसा पूल पटकन करून घेता येईल ह्या मागे लागले आणि चुकीच्या पद्धतीने हा पूल केलाय. त्याच्यामुळं झालंय काय का त्यांच्यात आणि कॉलेजमध्ये संघर्ष चालू झालाय. पण आमचं म्हणणं नाही का त्यांचा काही लॉस व्हावा. आमचं म्हणणं हा चुकीचा पूल झालाय, त्याच्यात दुरुस्ती कशी करणार आहे ते प्रशासन येऊन सांगावा. आणि तुम्ही टेंडर करताय, आता मला त्या साहेबांनी एक टेंडरची लिस्ट पाठवलेली आहे की ह्या पुढचा रोड करणार आहे. हो, याच्यात त्यांनी पाठवले का? हो का, पुणे नाशिक एक मिनिट नगरपंचायत खडी नाला चांडोली रोडपर्यंत रस्ता करणे. हा जर त्यांनी काहीतरी मंचर नगरपंचायतील हद्दीतील खडी नाला ते चांडवली रोडपर्यंत रस्ता करणे असा त्यांनी काहीतरी मला एक आता GR सरांनी पवार साहेबांनी नगरपंचायतच्या पाठवलेला आहे. परंतु मला जर म्हणायचंय, जर रोडची जागा आहे स्वतःची, रस्ता पण चांडोली रस्ताच नाही. चांडवली रस्ता म्हणजे जो जुना चांडवली रस्ता आहे त्यांना तो रोड चालू करायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी पण ते म्हणतात का हा रोड आहे. मग आता ते काय फिरवा फिरवी करतात ते माहित नाही. आम्ही रोड करूनच देणार नाही. ज्या वेळेला आहे ना तुम्ही माझं तुमच्या लक्षात आलं का? गुंठा 2 गुंठा तुमच्या लक्षात आलं का विषय काय आहे? ते जर म्हणले तिथून आमचं काही राहत मग तेच विषय ना. आमचं म्हणणं आहे तुम्ही जर रोड करताना चुकीच्या पद्धतीने केला, आता त्याच्यात आम्हाला एवढ्या जागा आहे कुठं लय मोठ्याले नाही. ठिकाणी तुम्ही टाकली असेल ना इथं आमच्या वावरामध्ये पाणी, तिथं 2 पुती आम्हाला बाजरी होत होती. ना. अख्ख्या गावाचं पाणी तिथं सोडलंय तुम्ही लोकांनी. कशी बोलताय? समोर अधिकारी काय येत नाही तिथं. त्यावेळेला मी पाठीमागं इथं तिथे लोक सगळे आले होते का, त्यावेळेला सगळ्यांना मी बोललेली आहे. आज 2 पुती आमची बाजरी पिकत होती, तुम्ही अख्ख्या गावाचं पाणी तिथं सोडलं. कशाबद्दल सोडलं तुम्ही? आणि आम्हाला बोरे आता पण म्हटले बोरे टाकीतो, बोरे टाकीतो, अजून बोरे टाकले नाही. इकडे पाठीमागं बोरे टाकले तुम्ही. कशाबद्दल तुम्ही आम्हाला हे करता? आणि